इंगळे साहेब, मी यांना विनंती करतो साहेबांना की मागच्या वर्षी अध्यक्षीय समारोपाला जी धमाल उडून आणली होती तशी एकदा धमाल होऊन जाऊ द्या, एकदम तोफ. आपण जोरदार टाळ्या अजून स्वागत करूया. लातूरहून उपस्थित आहेत नरसिंग इंगळे साहेब. उत्तम असं सूत्रसंचलन करणारे समाधानजी इंगळे आणि या संमेलनाचे अध्यक्ष देवदासजी फुलारी, जगदीश खेबुडकरांची माफी मागून मी एक विडंबन आपल्या समोर सादर करणार आहे. आणि दाद देत जा जरा. असं ईडीला बघून लोकांनी पक्षांतर करायला चालू केलं खरंय का? आणि त्याच्यावर आधारित म्हणून मी हे लिहिलं. ईडी लागली मागी म्हणून चाले भिगी भिगी भिगी, ईडी लागली मागी म्हणून चाले भिगी भिगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी. ईडीनं दारावर मारली टिचकी, मला लागली कुणाची गुचकी. याची का त्याची, त्याची का याची, लाजू नको बिहू नको, बिहू नको लाजू नको. शाची का मोदीची, हिला भाजपची लागली गुचकी, हिला भाजपची लागली उचकी. क्या बात है सर. मी तरणी ताटी नारसे लाटी, मी तरणी ताटी नारसे लाटी, गाठली गुवाहाटी पाहून डोंगर झाडाची दाटी. ओके ओके. तिथं हाटेलात घेतली भिसकी, मला लागली कुणाची उचकी. याची का त्याची, त्याची का याची, लाजू नको बिहू नको, बिहू नको लाजू नको. शाची का मोदीची, मोदीची कशाची, हिला लागली भाजपची उचकी. माझा गोरा गोरा बांधा, गोरा गोरा बांधा, गोरख धंदा कमविल कोटीवर, मी नाही भरला हो आयकर. क्रीट सोमयानं पाहून, क्रीट सोमयानं पाहून दिलं की लावून, क्रीट सोमयानं पाहून दिलं की लावून. लागली की चाहूल वाजत्यात पाऊल, लागली की चाहूल वाजत्यात पाऊल. माझ्या उरात भरली धडकी, ओ मला लागली कुणाची उचकी. याची का त्याची, त्याची का याची, लाजू नको बिहू नको, बिहू नको लाजू नको. शाची का मोदीची, मोदीची कशाची, हिला भाजपची लागली गुचकी. देश बदलून सांच्याला येऊन, ड्रेस बदलून सांच्याला येऊन, बसायचा खेटून देवेंद्र गुदगुल्या करी. सांच्याला येऊन बसायचा खेटून देवेंद्र गुदगुल्या करी. मी भुलले त्याच्यावरी, सोडली की सैना जीव माझा लागना, सोडली की सैना जीव माझा लागना. मी माझी मलाच झाले परकी, ओहो मला लागली कुणाची उचकी. याची का त्याची, लाजू नको बिहू नको, बिहू नको लाजू नको. याची का त्याची, शाची का मोदीची, मोदीची कशाची, हिला लागली या भाजपची गुचकी. ओहो हिला लागली या भाजपची गुचकी, मला लागली या भाजपची गुचकी. हा, हे असा नरसिंग आहे ना की असा मांडीवर घेऊन फाडून काढल पोट, असा नरसिंग. डायरेक्ट कार्यक्रम आहे, कारण आपल्या मागे काही लागू शकत नाही. या आमच्या मागे काय लागणार आहे, हायच काय आमच्या जवळ. हा, हे घेऊन जा बाळ, हे कविता, हे पुस्तक, बरोबर आहे का नाही. हे सांगण्यासाठी धाडस लागतं आणि ते धाडस असलेला कवी या मंचावरती आहे. या साहित्य संमेलनाचं यश आहे, बरोबर आहे की नाही दादा. यस. धुमिल नावाचा शायर आहे. धुमिल असं लिहितात की सारे के सारे सत्ता के पक्ष में चले गए, विपक्ष में केवल कवी खडा है. आणि या कवीनं
सामान्य लोकांची सत्याची गोष्ट केली पाहिजे. मग ते चारित्र्य सामाजिक असो की राजकीय असो की सांस्कृतिक असो, ते उघडं पाडायचं काम कवीने केलं पाहिजे. तुमच्या धाडसाचं अभिनंदन आहे. हे आम्हाला रिटायर होईपर्यंत असं काही लिहिता येणार नाही असं वाटू लागलेलं आहे, पण आम्ही असं लिहिणार आहे. पण तोपर्यंत असं काही सगळं संपून जाईल आणि सगळं नीट चालेल आपण अशी कल्पना करू.